गंगाखेड इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे उपजिल्हाधिकारी यांना कोलकातामध्ये झालेल्या क्रूर घटनेच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आलं असून आज तालुक्यातील सर्व डॉक्टरांनी आरोग्य सेवा बंद ठेवण्याचे ठरवले आहे। लवकरात लवकर आरोपीला शिक्षा द्या आणि डॉक्टरांना सुरक्षा द्या अशा काही मागण्या करत उद्या सकाळी 6 पर्यंत आरोग्य सेवा बंद ठेवण्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनने ठरवून निवेदनात नमूद केले आहे। पश्चिम बंगालमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरवर जो अन्याय अत्याचार झाला त्याचा निषेध म्हणून गंगाखेडचे सर्व डॉक्टरच्या संघटना IMA असेल, गंगाखेड डॉक्टर्स असोसिएशन असेल किंवा निमा असेल एकत्रितरित्या निवेदन दिलं आणि या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला। आणि जे कोणी शासनातले असतील किंवा कोणी असेल ज्या आरोपींना पाठीशी घालत आहेत त्यांचाही या ठिकाणी आम्ही सर्वजण निषेध व्यक्त करतो। आरोपींना तात्काळ शिक्षा व्हावी आणि अशा घटना पुन्हा वारंवार होणार नाही यासाठी एक यंत्रणा वैद्यकीयसाठी उभी करावी अशी आम्ही शासनाकडे मागणी करतो। या ठिकाणी सर्व डॉक्टर संघटनेचे एकत्रितरित्या या घटनेचा तीव्र निषेध करत आहेत। आज दिवसभर सर्व डॉक्टरांचे सर्व दवाखाने सर्व सेवा पूर्णतः बंद राहतील। रुग्णांना जो आज त्रास होईल गंगाखेडच्या त्यासाठी आम्हाला दिलगिरी आहे, पण आमच्यावर होणारे अन्याय अत्याचार शासनापर्यंत पोहोचण्यासाठी यापेक्षा आमच्याकडे दुसरा चांगला मार्ग नव्हता। पुन्हा एकदा सर्व रुग्णांची माफी मागून शासनाकडे आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध व्यक्त करतो। सर्व डॉक्टर्स, महिला डॉक्टरांसह कलकत्त्यामध्ये झालेल्या स्त्री डॉक्टरवरच्या अन्यायासाठी आणि अत्याचारासाठी आम्ही आज जाहीरपणे सरकारकडे निषेध नोंदवत आहोत। आतापर्यंत पेशंटकडून डॉक्टरांवर हल्ले होत होते, पण कालची जी घटना आहे ती अतिशय अमानुष आणि पशुपेक्षाही भयंकर, पशूंनाही लाजवणारी घटना आहे। त्यामुळे याचा आम्ही निषेध करतो आणि डॉक्टरांना आणि स्त्री डॉक्टरांना अशा प्रकारच्या पुन्हा घटना घडू नयेत यासाठी सरकारने काहीतरी यंत्रणा उचलावी आणि त्या झालेल्या घटनेसाठी कठोर पावलं उचलावीत अशी आमची स्त्री डॉक्टरांकडून आणि बाकी सर्व डॉक्टरांकडून ही विनंती आहे सरकारला की अशा घटना होऊ नयेत। डॉक्टरांवर बाकी पण प्रकारे काही वेळेला हल्ले होतात पेशंटकडून, पण कालची घटना अतिशयच निंदनीय आहे। स्त्री डॉक्टरांसाठी तर अतिशय केविलवाणी अवस्था आता काम करणाऱ्या डॉक्टरांची झालेली आहे। सरकारी असेल, प्रायव्हेट असेल, कोणत्याही स्तरावर स्त्री सुरक्षित नाही हे आता कालपरवाच्या घटनेने अजून पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवले। धन्यवाद। प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मी अबोली जोशी, DLP न्यूज, गंगाखेड।